ब्रेकनंतर बघूयात रत्नागिरीतील खेडमध्ये एक मोठा घोटाळा समोर आलाय। विद्युतीकरण योजना कार्यान्वित न करता कोट्यवधी रुपयांची बिलं ठेकेदारांनी काढली असल्याचं समोर आलंय। शहरी भागातील विद्युतीकरण भूमिगत करण्यासंदर्भात भारत सरकारच्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम त्याचबरोबर IEPDS योजनेतून ही फसवणूक करण्यात आली आहे। या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 25 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि याचं काम जिल्ह्यातीलच प्रकाश इलेक्ट्रिकल या कंपनीला देण्यात आलं होतं। एका वर्षात हे काम पूर्ण करायचं होतं आणि त्यामध्ये 4.5 फूट खोल जमिनीमधून LT त्याचबरोबर ST केबल टाकून विद्युतीकरण भूमिगत करणे हे काम होतं। मात्र खेड शहरामध्ये सर्व नियम धाब्यावर ठेवून हे काम करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। एवढंच नाही तर हे काम सध्या अर्धवट असून याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याने सध्या आपण काहीच माहिती देऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलंय। सांगितलं होतं की आपण ह्याची 1.5 मीटर खोदाई होऊ द्या, परंतु त्याची 1.5 मीटर खोदाई पूर्णपणे साहेब झालेली नाही। त्याचबरोबर आता आम्हाला असं कळतंय की आपल्याच म्हणजे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला असं कळतंय की ह्याचं बिल दिलं गेलंय साहेब। ह्याचं कामच पूर्णपणे झालेलं नाही आणि जर ते काम झालं आता तर ह्याच्यावरती 2-2 आणि 1.5 फुटावरती 1-1 फुटावरती त्या केबल आहेत। जर उद्या हे चालू झालं तर ह्याच्यामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते। जे का वायर एक लाईनचं काम चालू आहे खेडमध्ये, या प्रकरणावरती खूप काही गोंधळ पहिल्यापासून चालू आहे। गेली 2 वर्ष झाली। या 2 वर्षापूर्वी रस्त्याच्या अगदी लगत जो लाईन टाकत होतो त्यावेळी आम्ही त्यांना रोखण्याचं काम केलं होतं। आज तर पूर्णतः जुना साहित्य वापरूनच हे करत आहेत, म्हणून आम्ही थांबवलेलं आहे। तर येत्या 8-15 दिवसामध्ये आम्हाला याच्यावरती ठोस निर्णय मिळावा, चौकशी व्हावी त्याची, अन्यथा आम्हाला या महामंडळावरती एक मोर्चा न्यावा लागेल बहुजन समाज पार्टीवर। या कॉन्ट्रॅक्टदार ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावी। ब्लॉक आहेत ते हितच तसेच पडलेले आहेत। आज काही ठिकाणी बसूनही झालेले नाहीत। मुळात ही योजना अशा पद्धतीने आहे, ह्याची केबल किमान 4 फूट जमिनीपासून खाली खोदायची असते। ती किमान ह्यांची 1च फुटावरती खोदाई झालेली आहे आणि ही केबल फिरवलेली आहे। ह्याच्यातून मोठी दुर्घटना होऊ शकते। हे चुकीच्या पद्धतीने ह्या ठेकेदारांनी काम केलेलं आहे। आपण आता उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये। ज्या खेडमध्ये शहर आहे त्या शहरामध्ये ठिकठिकाणी हे अशा प्रकारचे फीडर पिलर आपल्याला पाहायला मिळतील आणि अशा प्रकारच्या मोकळ्या ज्या केबल्स आहेत त्या देखील पाहायला मिळतील। ज्या वेळेला या संदर्भात काही नागरिकांनी तक्रारी केल्या एक 3-4 दिवसापूर्वी, त्यावेळेला नेमकं कळलं की 2017 ते 2019 या कालावधीमध्ये IPDS ही केंद्र सरकारची योजना होती आणि ही राबवली गेली होती। कोकणामध्ये येणारे निसर्ग चक्रीवादळ असतील किंवा आसमानी संकट असतील, पूर परिस्थिती असेल, अशा वेळेला शहरीकरणामध्ये जी विद्युतीकरण आहे हे भूमिगत व्हावं यासाठी तब्बल 25 करोड रुपयाचा निधी जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला होता। त्यापैकी खेड आणि दापोली या ठिकाणी जी कामं झालेली आहेत ती संपूर्ण अर्धवट असल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकतो की वरती जे आहेत हे अजूनही त्याचप्रमाणे जर भूमिगत योजना राबवली गेलेली आहे, परंतु जे वरती ज्या खांबावरती जे तारेचं जाळं आहे ते नसावं आणि भूमिगत ही जी वायर आहे जे विद्युतीकरण हे भूमिगत असावं यासाठी ही योजना राबवली गेली होती। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी मोठा गैरव्यवहार झाले असल्याचा आरोप काही नागरिकांकडून होत आहे आणि या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी देखील सुरू असल्याचं कळते। एकंदरीतच ही योजना का राबवली गेली नाही आणि संबंधित ठेकेदाराने ह्याचं जे काम आहे हे अर्धवट का ठेवलं, असे अनेक प्रश्न आहेत हे आता उपस्थित होताना पाहायला मिळतात। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।